नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संदीप घोले। आज आपण या ठिकाणी लिंगाळी भागामध्ये काटे यांच्या शेतामध्ये आहोत। तर यांनी काय शेतकरी वर्गाने केलं आहे की 5 फुटावरची रोप लागण केली आहे 205 जातीची। आता बघा 265 लावताना 5 फूट अंतर शेतकऱ्यांनी ठेवलं आहे। ही नर्सरीत रोप आपल्याच आहेत आणि 5x2 वरती लागण केली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचा कल असतो की आंतरपीक घेण्याकडे। आता आंतरपीक घेत असताना मूळ पिकाला कुठल्याही प्रकारचा धक्का नाही लागला पाहिजे। म्हणजे शेतकरी वर्ग काय केलंय हे बघा, तुम्हाला दाखवतो। हे ठिबक सिंचन यांनी अंतरलंय बघा। इथे ठिबक सिंचनवरती यांनी कोथिंबीरचं आंतरपीक घेतलं आहे। याच्यामुळे काय होतं की मूळ पिकाला कुठल्याही प्रकार धक्का लागत नसतो। आपण बऱ्याच वेळा कोबी फ्लावरची रोप अशी लावतो बघा, हिथं लावतो रोप, हिथं लावतो। त्याच्यामुळे ते आंतरपीक वाढल्यामुळे मूळ पीक जे आपलं ऊस आहे त्याच्यावर सावली पडते आणि फुटवा हा अशाच निघत असतो। त्यामुळे मका वगैरे पीक शेतकरी करतो बघा। त्यामुळे आंतरपीक घेत असताना मूळ पिकापासून कमीत कमी 1.5 फूट अंतर ते 2 फूट अंतर लांब असावं। अशा पद्धतीने कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक, तुमचं कोबी, फ्लावर अशी पिकं तुम्ही वारंब्यावरती घेणं गरजेचं आहे। तर तुमच्या ऊसाला कुठल्याही प्रकारचा इथं फटका बसत नाही। धन्यवाद। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी